गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाव. मॅम. गुड हम्म. मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय? ऑफ ही करा, व्हिडिओ आवाज ऑफ येतोय? करा. व्हिडिओ ऑफ करा. व्हिडिओ ऑफ करा. व्हिडिओ हा, बोला. आता येतोय? हा, येतोय. बोला. ओके. हा, येतोय. हा. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव नीता प्रशांत सूर्यवंशी. मी ठाण्याहून बोलते. मला ही लिंक मिळाली आशाताई पाटील यांच्याकडून. माझ्या ग्रेट कोच प्रतीक्षा हडकर, माझ्या मेंटॉर, माझ्या मैत्रीण, माझी आई, माझी वडील, माझी मैत्रीण, माझे सगळे 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 मालतीताई. मालतीताईंशिवाय माझं पानच हलत नाही. मी आहे तर मालतीताईंशिवाय माझं काहीच नाही असं आहे. इतकं छान नातं माझं इथे बांधलं त्यांच्यासोबत, इवन सगळ्यांसोबत. तर माझं इथे येण्याचं कारण होतं सेकंड डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन. आणि मला काही माहीत नाही असा काही प्रकार नाही. माहिती तर सगळं होतं थोडंसं, पण ते सगळं अपूर्ण नॉलेज म्हणतो आपण तसं. यूट्यूबवर वगैरे इकडे तिकडे बघायचं, कोणी काही सांगेल तसं करायचं. पण परफेक्टली म्हणजे काय केल्याने काय होईल, मी सगळे प्रयत्न करून थकली होती. काय फरक पडत नव्हता. नंतर असं वाटत होतं की मी जगात जे पाहिजे ते सगळं मी अचीव करेन, फक्त वजन सोडून. वजन हे काय माझ्याने होणार नाही. पण कुठेतरी काहीतरी पुण्याचा भाग असेल. मला शतायुषी फॅमिली मिळाली. इथे मी 15 दिवस 1 महिना मी इथे ऐकलं, सगळ्यांचे रिझल्ट्स ऐकले. खूप छान पटकन ट्रस्ट की हां, हे करू शकतो आपण. आणि जवळजवळ 3 महिन्यातच मी माझा 7 ते 8 किलोचा वेट लॉस केला. इतक्या सुंदर पद्धतीने आणि हेल्दी झाला माझा हे वेट लॉस. मी माझ्या मुलासाठी पण प्रयत्न केले. त्याचा पण रिझल्ट खूप सुंदर आहे. आणि आता असं वाटतंय की जी गोष्ट मला वाटत होती की वेट लॉस करणं इम्पॉसिबल आहे, ते आता मी सहज कोणालाही सांगू शकते की एवढी मोठी गोष्ट नाही आहे, आपण हे इझिली करू शकतो. आणि इथे सगळ्या कोच लोकांचं मार्गदर्शन खूप छान मिळतं. तर मी आता खूप हॅप्पी आहे. मी माझ्या आईसाठी पण प्रयत्न केला होता. तर आईचा पण शुगरचा रिझल्ट खूप छान आहे. माझे सोबतच माझा थोडासा हेअरफॉल, परत पिरियडचा पण थोडा प्रॉब्लेम होता मला. ते नंतर हळूहळू कळत गेलं, उमगत गेलं की अच्छा मला हे पण होतंय, मला ते पण होतंय. आणि कळत न कळत गेली 1.5-2 वर्षामध्ये हा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह झाला मला कळलंच नाही. माझी एनर्जी लेवल पण वाढली आहे. मानसिकतेमध्ये पण चेंज झालंय. सो आता मी एकदम हॅप्पी आहे, एनर्जेटिक आहे. हो, नीताताई, थँक्यू. मानसिकतेमध्ये काय चेंज झालाय तेवढं सांगा. मानसिकतेमध्ये काय चेंज झालाय तेवढं सांगा. काय मी मालती ते बरोबर आहे काय की मानते नाही? ते बरोबर आहे की नाही? हो. पहिले खूप चिडचिड व्हायची माझी. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं वाटायचं आपण एवढं शिक्षण घेतलंय आणि काय फक्त ते चूल आणि मूलच करत बसलोय. बाकीचे लोक काय काय करतात. छोट्या छोट्या घरातल्या कामांसाठी पण एवढं केलं की मीच करू का, मीच करू का. पण हे अचानक माहीत नाही मला काय, मी हे सकस संतुलित आहार घेतल्यापासून माझं सगळं बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. असं वाटतं आता हे माझं आहे, हे मी करणार, मलाच करायला पाहिजे. आणि आता कुठल्याही गोष्टीचा पटकन राग येत नाही किंवा कोणी काही बोललं ना तर तितकं रिॲक्ट नाही होत. ठीक आहे, त्याची तशी बाजू असेल, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू तसा आहे. आता हे माझंच मला कळत आहे की मी आता असं कसं माझ्यात एवढा बदल झाला. सो मला आता छान वाटतंय. ओके. ओके. कसला कॉन्फिडन्स वाढलाय नीता मॅडमांचा. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण नीता मालेताईंसाठी. कारण ज्या वेळेला आपल्याकडे ना आपण अवास्तव अपेक्षा ठेवतो, म्हणजे आपल्या अपेक्षा आपण आपल्याकडे ठेवणं योग्य आहे, पण आपण अवास्तव ठेवतो. कधी ठेवतो? ठेवायला पाहिजे का? 100% ठेवायला पाहिजे, पण त्याच्यासाठी स्वस्थता लागते. शरीर स्वस्थ नाहीये आणि ते तुम्हाला सांगतंय की अरे तुझ्यावर काम करायला पाहिजे. काम